आज बनवू जबरदस्त एक बाजरीची भाकर. या बाजरीची भाकरीची किंमत काय? ह्या बाजरीची भाकरीची किंमत काय आता लोकांना कळायला लागली. पण महाराष्ट्रामध्ये कसं लोक खाणं झालं त्या बाजरीची भाकरीला. आता कसं लोकांना आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळायला लागले की बाजरीची भाकर असं ज्वारीची भाकर हे किती महत्वाचं आहे. आता बघा तुम्ही राजस्थान इकडं आणि बाहेरच्या राज्यामध्ये आता चालू झाले, आता खायला लागलेत लोक. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी झाले. हाय महाराष्ट्राची भाकर, पण लोक आता कमी केलेत खायचं. खा बाजरी ज्वारी. तुम्ही एक 8 दिवस बाजरीची भाकर खाल्लो का नाही, मग तुम्ही दुसऱ्या भाकरच खाणार नाही. दुसरी भाकर चवच लागत नाही तुम्हाला बाजरीची भाकर खाल्ल्यावर. ठीक आहे. अनेक लोक असं हातावर भाकरी करतात बाजरीची. हातावर मी करतो आता. जबरदस्त पैकी आपली भाकर रेडी झाली. आता टाकू तव्यावर. कसं आहे मित्रांनो भाकर? जबरदस्त. अशा प्रकारे भाकरी करावं लागते नंबर 1 ची. एकदम जबरदस्त बाजरीची भाकर. तर मित्रांनो अशा प्रकारची जबरदस्त भाकरी करावं लागते, खावं लागते. हो का? आता अंगात कलर आणणं हे लय गरजेचं आहे, हे लक्षात. नमस्कार भावांनो, आपली सुरू झाली आता ड्युटी. तर बघूया, तुम्ही बघा आता कशा प्रकारे आपली तयारी चालू होते. तर हे आपलं कांदा पात एकदम बारीक असं अशा प्रकारे कापून घ्यावं लागतं. तर आपली तयारी आता जोरात चालू आहे. तर अशा प्रकारे मेजा करून ठेवावं लागते. मग कसं ऑर्डर आले की पटापट पटापट दनादन हाणले की नाही, मग 2 मिनटात ऑर्डर निघून जाते आपलं. तर अशा प्रकारे तयारी करावं लागते. आणि गावातल्या जे तरुण मंडळ आहेत त्यांना माझं एवढं सांगणं आहे, गावात बसून राहू नका. आता सगळ्यात जास्त रोजगार देणारा हा महाराष्ट्र राज्य, सगळ्यात जास्त रोजगार देणारा. सगळ्यात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये माणसं आहे. ठीक आहे. ह्याचं कारण असं आहे, महाराष्ट्राचा माणूस गावच्या बाहेर घराच्या बाहेर निघतच नाही. ठीक आहे. आता निघाल्यावर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जर निघालो तर तुम्हाला माहीत होते, ओळख होते की काम कोणतं, कसं चालू आहे, काय नाही. आपण
कधी घराच्या बाहेरच पडत नाही, मग काय कसं कळणार आपणाला? बरोबर आहे की नाही? आता अनेक लोक घरी बसून आहेत. आता काय उधार खायच्या भेटाले, इमाल भेटाले, मग खायचं, निवांत राहायचं, दिवसभर फिरत राहायचं. महत्त्वाचं कारण म्हणजे ना आईबापाचं लक्ष नाही. पोरगं तर काय करणार? उगा शाळा शिकलाले शिकू द्या म्हणायचं, शाळा शिकणं झाल्यावर फिरू द्या म्हणायचं. तर असं करू नका, ठीक आहे? तुम्ही जेवढं कामात गुंतून राहताल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, ठीक आहे? आता कामात गुंतवण्याचं कारण असं आपल्या डोक्यात वेगळं काय विचार येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कामात एकदा गुंतलो आपण, आपणाला दुसरं विचारच येत नाही. काम नसलं की मग वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात. काही विचार करतो माणूस, काही होऊन जातो त्याच्यामध्ये. काय मग ते काही लिंक लागत नाही. तर ठीक आहे भावानो, सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सपोर्ट राहू द्या तुमचा आमच्यावर. जय हिंद, जय महाराष्ट्र.